वया काळाची आवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप महायोग पटे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम फळीवाससं नीलमेघावभांसं रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तुष्टिकाया समनस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती तुझा आठवे सर्वे आपणाते तरंगा जळी घालिता ऐसे होते अलंकार सोनेची होऊन गेला निळा आठवे या परी सद्गुरुला मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे पायावरी या वारकरी संतांच्या त्या संतांच्या वारकरी संतांच्या आता वारकरी नाही त्यांच्या सुद्धा बरं का कारण असे सगळेच वारकरी असं काही नाहीये पण इथं आले ते वारकऱ्याच्या बरोबरीचे नाही म्हणजे अगदी बरोबरीचे कारण त्यांनाही आवड आहे ना आवड महत्वाची आहे आणि आवड असल्याशिवाय माणूस इथं कीर्तनासाठी येऊ शकत नाही आवड ज्यांची आवड आहे ज्यांना आवड आहे ते हजर आहे आणि अजून ज्यांना आवड जरा अजून कमी पडते त्यांच्या कर्माचा दोष आहे त्यांना अजून इथं यायचं होत नाही म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतर म्हणजे पहिल्यांदा दुर्जनांना नमस्कार करू आपण आणि मग सज्जनांना नमस्कार कारण सज्जन निदान कळवून घेतील एखाद वेळेस महाराजांच्या हातून राहिला असेल दर्शन घ्यायचं राहिलं असेल त्यामुळं त्यांना नंतर केलं तरी ते ऐकू शकतील असो प्रस्तुत आजची जी सेवा आहे मला वाटतं 5व्या दिवसाची सेवा आणि या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंद संत शिरोमणी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणामधला म्हणायला हरकत नाही कारण या अभंगातून तुकोबाराय उपदेश करतात तुकोबारायांचे बरेचसेच अभंग असे उपदेशाचे काही अभंग मनाला उपदेश केलाय काही आहे अहंकाराबद्दल उपदेश केलेला आहे काही चित्ताला उपदेश केलेले आहे काही राजाला उपदेश केलेला आहे काही तुम्हाला मला उपदेश केलेला आहे काही सामान्य जनांना उपदेश केलेला आहे काही ब्रह्मवृंदांना सुद्धा उपदेश केलेला आहे म्हणजे त्यांनी उपदेश करायचं कोणाला सोडलं नाही महाराज आणि म्हणून या अभंगातून तुकोबाराय मनाला उपदेश करतात आता मन जे आहे कुठं आहे ते आमच्यातच आहे आमच्यात आहे म्हणजे जी इंद्रिय आहेत ना 10 इंद्रिय आणि 11वं मनच आहे महाराज हा 10 इंद्रियाचा रथ आहे आणि त्याच्यावर मुख्य कोण आहे सारथी राजा कोण आहे त्याच्यावर बसलाय या रथावर राजा बसलेला आहे महाराज आणि असा असणारा हा मनरूपी जो राजा आहे तो काय करतो माहित आहे का त्याला जिकडं बरं वाटेल तिकडं तो नेतो रथ हा रथ नेतो म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं ज्यांना इथं आवड आहे ते इथं आले त्यांचे रथ इथं आले देहरूपी हा जो रथ आहे 10 इंद्रियांचा त्या मनानं त्याला इकडं आणलंय महाराज लक्षात घ्या
कारण त्याच्याशिवाय येणार नाही. आणि वास्तविक जर बघायला गेलं तर असं असणारं मन, इंद्रिया माझी 11 मन ते मी जाणावे आणि भूता माझी समाये चेतना ते मी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विभूती सांगताना सुद्धा 75 विभूतीमधली मन ही एक विभूती आहे महाराज. अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नाला भगवंतांनी सांगितलं विशेषत्वानं 75 ठिकाणी मला नमस्कार करावा किंवा माझं नाव घ्यावं. तिथं 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 म्हणजे काय, पर्वतानाम हिमालया, मासानाम मार्गशीर्षो अहमृतूनाम कुसुमाकरा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं. आधी म्हणजे भगवंताच्या सूर्याच्या ठिकाणी मीच आहे, विष्णू मुख्य मीच आहे, प्रल्हाद मीच आहे. भगवंतांनी अशा 75 विभूती सांगितल्या. त्याच्यामध्ये मन सुद्धा एक मुख्य अशा प्रकारची विभूती आहे. भगवंताचंच ते स्थान आहे. भगवंत म्हणतात मन म्हणजेच मी आहे आणि हेच मन जे आहे या मनाला या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सुधरवायचं आहे, त्याला मार्गस्थ करायचंय, त्याला भगवंताच्या वाटेवर लावायचंय. कारण मनाला इथं लावल्याशिवाय आपला परमार्थ होणार नाही आणि मन योग्य स्थितीत आल्याशिवाय गती चांगली मिळणार नाही. कारण सगळं जरी इथं पडलं तर मन मात्र बरोबर जातो महाराज. मन मात्र त्या असणाऱ्या जीवाच्या बरोबर जातं. नुसतं जातं असं नाही आहे, पुन्हा कुठल्या जन्माला घालायचं हे सुद्धा त्या मनावरच अवलंबून आहे. काय केलं आम्ही आयुष्यात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे हे संगे स्तव. जीव दशे आले, जीव दशेला आले, जीव अनेक या ठिकाणी त्याला जन्म घ्यावा लागला. कुणामुळं, मनामुळं. बघायला गेलं तर मन वाया मन हे नाव वाया आहे महाराज. त्याचा काय उपयोग, गेला स्त्रीचा उपयोग होईल, पुरुषाचा उपयोग होईल, पण छक्क्याचा होईल नाही. मी असं म्हणतो म्हणून नव्हे, लक्षात येतं का बघा. कारण हे मन जे आहे ते सुद्धा ते मन का ती मन नाही, ते मन का तो मन नाही, तो मन बी मन नपुसक आहे. तसं तसं बघितलं तर नपुसक आहे. पण जरी नपुसक असलो तर त्यानं सुद्धा बायका करायला काय हायकी केली, 2 बायका केल्या. मनोराजा एक देह पुरी, मनोराजा एक देह पुरी, असे नांदो त्याचे दोघे तारे, असे नांदो त्याचे दोघे तारे. पुत्र एक देह पुरी, असे नांदतो त्याशी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा. म्हणून आलो या देशाला म्हणजेच या साथीला म्हणजेच या जन्माला आपण आलो आणि आपल्याला मनुष्याचा जन्म आता मिळाल्यानंतर कळवून घ्यायचा पाहिजे का नको, कळवून घ्यायला पाहिजे का नको, तो कळवून घ्यायचा आहे. आणि तो कळवून घेण्याकरताच मन मुख्य आहे. तिथं काय मन मुख्य आहे. कारण इंद्रियाच्या पुढं मन आहे, मनाच्या पुढं बुद्धी आहे, बुद्धीच्या पुढं या ठिकाणी अहंकार आहे आणि अहंकाराच्या पुढं आत्मस्वरूप आहे, आत्मा आहे. त्याच्या लक्षात येतं का बघा. ही 10 इंद्रिय आहेत, ही दिसणारी आहेत. कशी आहेत, दिसणारी आहेत. काही जाणीव करून ज्ञान देणारी ज्ञानेंद्रिय सुद्धा आहेत.
जरी या ठिकाणी असले तर ज्ञानेंद्रिय पण 5 आहेत आणि कर्मेंद्रिय पण 5 आहेत, अशी 10 इंद्रिय. तर या इंद्रियाच्या पुढचं काम कोण? मन. कारण मन आदेश देतो इंद्रियांना आणि मग मन काम करायला लागतं. सांगूनही महाराज ऐकत नाहीये, आता कीर्तनाला जायलाच पाहिजे, काही इलाज नाही म्हणजे म्हणून ते मन म्हणतं जाऊ द्या, ऐकत नाहीत, कसं होईल तसं होईल, जाऊ नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट लक्षात येतं का बघा. आणि मग ते सांगतं बरं ठीक आहे बाबा येतो. नाही, म्हणण्याचा उद्देश अशा प्रकारचे आहे की हे मन त्याच्यावर, पण मनाच्या ही पुढे बुद्धी आहे, ती विचार करते बोलवत आहेत म्हणजे काहीतरी नक्की अडचणच असायला पाहिजे. पण 2 वेळा मला अडचणच आली, तरी सुद्धा अडचणीत येऊनच कीर्तन फक्त 1.25 तासाचंच होते, काही कळत नाही मला. गेल्या वेळेला मागच्या वेळेला तर त्या चंदूरला जाऊन पुन्हा ह्या चंदूरला आलो. तिकडं 45 किलोमीटर, इकडं 45 किलोमीटर आणि इथनं 45 किलोमीटर. नाही म्हणजे लक्षात येतं का बघा. आज कुणालाही न विचारता पालखी गाडी घेऊन आल्यामुळं भ्रमित झालंच नाही. छोटी गाडी असल्यामुळं अगदी बरोबर अगदी इथं विचारलं नाही असं नाही, पण विचारलं कुठं, जिथं विचारायलाच पाहिजे तिथंच विचारलं. म्हणजे विचारायला सुद्धा कळलं पाहिजे कुठं विचारावं. ज्ञान घ्यावं पण कुठं जावं, संतांच्या जवळ जायला पाहिजे, गुरूंच्या जवळ जायला पाहिजे. कारण गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आधी जैसे. एरवी बघितलं तर एरवी मी मूर्खो, जरी झालो अविवेको, तरी संत कृपा ती बघू स्वजवळचे. त्यांच्या कृपेनं आपण काही करू शकत नाही. एरवी मूर्खच आहे आपण, काय कळतं आपल्याला तरी. आपल्याला तर कुठे अजून साक्षात्कार झालाय, अजून आपण कुठं तिथं पोहोचलोय. मग आपण गुरूंच्या ठिकाणी जायला पाहिजे का नको, वारकरी व्हायला पाहिजे का नको. महत्वाची गोष्ट हे सांगत जातो. मला सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे. आणि ते म्हणून हा मन आहे, या मनाला 2 बायका आहेत म्हणतात, एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. आणि मुलं सुद्धा भरपूर आहेत, पुत्र पौत्र संपन्न भारी, संकल्प, विकल्प आणि प्रकल्प, आणखी बाकीची काय असतील ती कुणाची मुलं आहेत, ही मनाची मुलं आहेत. मी एरवी विचार केला तर हे तर रचावया चराचर, रचावया चराचर चेत राहून असती अमर्त्य निधान मी. संकल्प आणि संस्कार, येत रचावया चराचर, संकल्प आणि संस्कार रचावया चराचर चेत राहून असती अमर हे निधान मी. भगवंत सांगतायत हे संकल्प आणि संस्कार आमच्या पाठीमागं जे आहेत, या संकल्पामुळं आणि संस्कारामुळंच हे चराचर निर्माण झालेलं आहे. याच्यामध्ये काही चांगलं पण आहे आणि काही दुर्योधनाच्या अवलादीमधले पण आहेत. नाही म्हणजे काही पांडवामधले पण आहेत, म्हणजे चांगले संस्कार असतील तर, आणि काही दुर्योधनाच्या मध्ये आहेत, त्यांना संस्कार नाहीतच. कारण संस्कार देणाऱ्याने डोळ्यावर पट्टी बांधली. पहिले संस्कार देणारे कोण असतील तर आई वडील आहेत, लक्षात घ्या. आणि त्या आई वडिलांनीच पट्टी बांधली. त्यामुळं काय चाललंय बाहेर काय दिसायला तयार नाही, काय चाललंय बाहेर दिसायला तयार नाही. पहिल्यांदाच मुलानं पेन्सिल चोरल्यानंतर आईनं शाळेत आल्या कुणाची आणलीस म्हणून एक झपाटा दिला तर ते पोरग पुन्हा चोरी करायला जात. आणि असू ते ठेव म्हटलं की दुसऱ्या दिवशी कंपास घेऊन येते, तिसऱ्या दिवशी दप्तराचा डबा घेऊन येते, चौथ्या दिवशी डबा घेऊन खाऊन येते, 5व्या दिवशी काय आता काय सांगावं. म्हणजे संस्कार महत्वाचे आहेत. हे संस्कार आम्हाला मिळणं महत्वाचे. म्हणून संस्कार देणारे पहिले आपले जर गुरु कोण असतील, आई वडील आहेत. या आई वडिलांच्यासाठी या सेवेमध्ये तत्पर राहिल्यानंतर, नवता सेवेमध्ये पण कान उघडणी झाल्यानंतर, नवता सेवेमध्ये पण गुरूंची भेट झाल्यानंतर, नव्हतं या ठिकाणी सेवेमध्ये पण अनुभव आल्यानंतर, अनुभव आल्याशिवाय मी माणूस शहाणा होत का? होतोय शहाणा म्हणायचं नाही होत. अनुभव यायला पाहिजे. कारण अनुभवानं तुकोबर आहे हे ज्ञान तुम्हाला मला दिलेलं आहे. प्रत्येक अभंगामध्ये त्यांचा अनुभव आहे आणि प्रत्येक अभंगामध्ये त्यांनी देव पाहिला आहे. प्रत्येक अभंगामध्ये ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्व.
बस पवित्र सोळी नाहीत महाराज ती. पवित्र सोळी एक तीच भूमंडळी, तीच सोळी आहेत महाराज, आणि पवित्र पण तीच आहेत. आणि ते पवित्र होण्याकरता त्यांनी काय केलंय याचा अनुभव यायला पाहिजे. कुकुटमुंड ऋषींच्या आश्रमामध्ये पुंडलिकाला अनुभव आला. 3 मलिन वस्त्रामधल्या साड्यामध्ये असणाऱ्या 3 स्त्रिया त्या ऋषींची सेवा करून जाताना पाहिलं. येताना मलिन साड्या होत्या, जाताना स्वच्छ झाल्या होत्या. फक्त त्यांना दाखवायचं काय होतं, पुंडलिकाला चमत्कार दाखवायचा होता. दाखवायचा मग या अनुभवाशिवाय नाही कळणार. गंगा यमुना सरस्वती या 3 नद्या. विचारलं पुंडलिकानं, मागाशी तर मलिन होता, आता तर स्वच्छ दिसताय एकदम. मग अशा असणाऱ्या स्त्रियांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा यमुना सरस्वती तुमच्यासारखे नदीत आमच्या अंघोळ स्नान करतात आणि आम्हालाच अपवित्र करतात, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही मलिन होतोय म्हणले, कारण हा मनाचा दोष आहे. मल, आवरण आणि विक्षेप 3 मनाचीच दोष आहेत महाराज, लक्षात घ्या. आणि असे असणारे त्याच्यामुळं मलिन होत. माणूस कसं आहे की त्याच्या बोलण्यामुळे कळतं मलिन आहे का आतल्या गाठीच आहे का निर्मळ आहे. नाही म्हणजे लई भाग करायचे नाहीत आपण, 2-3 करायचे तेवढंच थांबायचं. म्हणजे का निर्मळ आहे लगेच कळतं, काही सांगावं लागत नाही. संस्कार चांगले असले, आहार शुद्ध सात्विक असला की माणूस निर्मळ बनायला चालू होतो. एवढ्यावरच होत नाही निर्मळ, भगवंताचं नाम बी त्याच्या बरोबर खावं लागतं. आणि हे जर घेतलं त्याच्या बरोबरीनं, त्या घासा बरोबर नाम घेता ग्रासो ग्रासी, नाम घेता ग्रासो ग्रासी, नाम घेता ग्रासो ग्रासी, नाम घेता ग्रासो ग्रासी. मला त्यातलं 25 मिनिटं झाली नाही, म्हणजे त्यातली 25 मिनिटं झाली. काय घड्याळ काय थांबवत नाही, लक्षात येतं का बघा. आणि मी आल्यावर मी काही थांबवलं नाही, कारण मी 6:45ला हजर होतो. आता माझा जरा पाय दुखतोय म्हणून मी इकडं जरा लगेच आलो नाही. नंतर महाराजांचं दर्शन घेऊ, तिथं देवळात बसून ऐकू म्हटलं आपण. पण देवळात बसून बी ऐकायला आम्हाला येईनाच. तिथं गेलं तरच ऐकायला येणार म्हटले ते. बरं असू द्या म्हटलं, आता नाही असू द्या. मला सांगण्याचं तात्पर्य पण वेळेत संपलं नाही, ठीक आहे. पण मी 9च्या पुढे जात नाही, कारण मला 1/4 तासच दिलाय सुरुवात केल्यापासून. जाऊ द्या सांगण्याचं, म्हणून मी डबल घेत नाही बरं का, सिंगलच चालू केले. अभंग मी पहिल्यांदा सिंगलच म्हटला, होय का नाही. कोणा बी सिंगलच म्हटला, का माहित आहे का. तर अशा प्रकारे मग घेतलेल्या अभंगातून तुकोबर आहे मनाला उपदेश करतात. तसा या अभंगामध्ये 5वं म्हणजे 3रं चरण, 4थं चरण आणखी ठीक आहे. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहील. पण काय झालं, ज्याने गाथा शुद्ध केला, ज्याने गाथा शुद्ध केला ते आंधळेग्रस्त बाबूराव हरी देवडीकर, बाबूराव हरी देवडीकर यांनी गाथा शुद्ध केला. कसा केला माहित आहे का. अभंग म्हणताना सुरुवात केली, नको नको मना गुंतू मायाकडे काळाला जवळी ग्रासावया. जिभेवर इंगळ ठेवायचं, इंगळ, आणि तुकोबरायचा अभंग म्हणायचा. बोलत नव्हतं, पण एखादं चरण जर दुसरं घातलं आणि ते चरण म्हणताना पोळायचं, म्हणून त्याने बरीच चरण काढून टाकले. नाही म्हणजे मला सांगायचं असं नाही. आणि आपल्या वारकरी संप्रदायाला बाबूराव हरी देवडीकरांचा गाथा प्रमाण आहे. काय प्रमाण आहे म्हटलं जातं काही वेळा फळावर सुद्धा, हे सांगतो. मी काय ऐकलं नाही अजून, पण म्हटलं असलं तर म्हटलंही असेल, मलाही माहित नाही. आम्हाला माहित नाही म्हणून घेतलं नाही असंही ठरवं. मग ते जर म्हणत असतील तर, कारण मी तिथं ऐकलेलं नाही. आणि गाथ्यात मात्र देवडीकरांच्या 4च चरण आहेत. जाऊ द्या, आणि म्हणून ते चरण घेतलं नाही. आणि काय घेतलं त्यांनी ते चरण त्यात घातलं नाही, तर अनेक सोयरी भली भली. त्या अनेक मध्ये अनेक सोयरी आले, अनेक सोयरी आले. कुठले आले, बायकोचा भाऊ नाही,
आपला भाऊ बंधू पाठीची बहीण सोडविना तुला शेजेची कामीन दूर राहील. सोडविना तुला पाठीची बहीण शेजेची कामीन. ही बी सोयऱ्यामधलेच आहेत हो. बहीण पण आपली सोयरीच आहे, मेहुणा पण सोयराच आहे, मामा पण सोयरा आहे, आत्या भाऊ सोयरा आहे, बाकीचे सोयरे आहेत. एवढे सोयरे आहेत नाही सगळे अनेक काय नाते थोडे आहेत म्हणतात. मी मिशन हॉस्पिटलमध्ये झोपलेलो होतो खाटवर आणि झोपल्यावर आमची आत्या बघायला आली आणि ती मी बरा झाल्यावर त्यावेळेला पण आलती आणि बरा झाल्यावर पुन्हा मला सांगायला लागली तुझ्या खाटच्या जवळच म्हटले आमचा तो पाहुण्याचा आणखीन एक पाहुणा होता. आई लांबचं नातं सांगितलं मला काय ते लवकर कळलं पण नाती काही थोडी नाहीत ना. जे नाहीत ती जे नाहीत खरोखर पण आहेत म्हणून बसलोय आम्ही. वास्तविक हे जे आहेत पण काही कशा करतायत कामापुरता मामा कशा करता फक्त कामापुरता लक्षात घ्या. कशा करता भाऊ असतो का नाही भाऊ काय म्हटले भावाचं जळलं म्हटले सगळं काय म्हटले जळलं का जोवरी बरवा झाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. एक दिवाळी चुकवून बघा एक दिवाळी लक्षात येतं का बघा. मी कधी नाही ते आमच्या मुलांना दोघांना घेऊन गेलो आमच्या बहिणीकडे. आता बहिणीच मी निंदा नाही करत पण मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आणि मग मला असं केलं दिवाळी तर मी चुकवत नव्हतो आणि रक्षाबंधन पण चुकवत नव्हतो पण तुला कशाचा राग आला कोणाच मला की काही माहित नाही. आणि दिवाळीच्या वेळेत राग आला आणि 2 पोरं निघली आणि त्या 2 पोरं नेली बघितली 2 पोरं आलेली मी आलेलं बघितलं तिला घराला कुलूप लावून गेली महाराज. नाही मी बहिणीला नाव ठेवायचं म्हणून नाही म्हणत मी माझंच उदाहरण सांगतोय लक्षात घ्या. मी दुसऱ्याचंही कोणाचं सांगत नाही म्हणजे मला दुसऱ्याची कोणाची निंदाही करायची नाही आणि मला माझ्या बहिणीची निंदा करायची नाही. पण मला काय म्हणायचंय माझ्याकरता राहू दे भाचे आले होते त्याच्याकरता तरी निदान थोडस गप्प बसायला पाहिजे होतं पण काय लागतो कोणाच ठाऊक. पण तरी सुद्धा मी पुढच्या रक्षाबंधनाला जायचं थांबलो रक्षाबंधन आणि अजूनपर्यंत चुकवलं नाही. लक्षात नाही आपण आपलं कार्य कर्तव्य करत राहायचंय. बाकीचे काय करतात ते आपल्या फायद्याचे आहेत का तोट्याचे आहेत. व्यवहारात सुद्धा तोटा फायदा बघायचा नाही काही वेळ. महत्वाची गोष्ट अशा प्रकारची आणि म्हणून या ठिकाणी अनेक सोयरी भले भले मध्ये ते प्रमाणित जाऊ द्या. पहिल्या चरणामधलं मनाला उपदेश केला आहे असं असणार हे जे मन आहे असं असणार हे मन आहे महाराज. हे मन सुद्धा चंचल आहे. चंचलत्वाही मना कृष्ण प्रमाते बलव दृढम तशाहम निग्रहम मन्ने सूर्यव वायू दुष्करम. वारा जसा बांधता येत नाही एका दिवस बांधता येत नाही म्हणजे कोणा म्हटले काही ठिकाणी संतांच्या भेटीसाठी म्हटले पण सांगण्याचं तात्पर्य वारा जसा सापडत नाही वाघोरीमध्ये त्याप्रमाणे हे जे मन आहे हे सुद्धा कसं आहे चंचल आहे. चंचल फार चंचल आहे महाराज. हे मन जे आहे ना हे इतकं चंचल आहे की 10 पदार्थामधलं पहिलं जर काय असेल तर मनच आहे. मन मधुकरो मानिनी आणखी पुढं जे 10 वस्तू सांगितले या 10 वस्तू सुभाषितकारानं सांगितले त्याच्यामध्ये 10 वस्तूमध्ये मन आहे मासा आहे मानिनी म्हणजे स्त्री आहे. नंतर या ठिकाणी आणखी बरेचसेच आहेत 10 आहेत लक्षात घ्या. माझं काय झालंय जरा सराव थोडासा कमी झालाय आता ह्या वेळेला कारण 4 महिन्यात हे 3रंच कीर्तन आहे फक्त. सराव असला की मग गाडी जोरात जाते बऱ्याच बरोबर जाते लक्षात घ्या. नुसता सरावच होत जातो अभ्यास करावा लागत नाही. जाऊ द्या. असं असणार हे जे मन आहे हे कसं आहे चंचल आहे आणि हे मन अगोदर जर कशावर बसत असेल तर बसते विषयावरच. कशावर बसते विषयावरच बसतं महाराज. त्याची ओढ कोणीकडे मन विषयावर मनाची ओढ झाली तर इंद्रिय कोणीकडे जाणार विषयाकडे जाणार का कुठं जाणार. मन सुद्धा विषयाकडे जातात महाराज. कारण देवाकडे जात नाही. का जात नाही तर ते मलिन आहेत. किती मलिन आहेत. मासा ज्या भांड्यात शिजवला
त्याला पाणी जास्त लागतं शिजवताना. आपण शिजवल्यानंतर खाणाऱ्याला सुद्धा पाणी जास्त प्यावं लागतं. बर शिजवलेल्या ज्या भांड्यात आहे ते घासायचं म्हटलं तरी सुद्धा पाणी जास्त लागतं. त्याशिवाय ते स्वच्छ निघत. अजून बरं सांगता येईल, पण सांगण्याचं तात्पर्य फक्त तुम्हाला कळलं म्हणजे बस. म्हणजे किती जरी ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर मासा जसा त्यातला जसा त्याचा वास जसा या ठिकाणी जात नाही. महाराज का जातोय म्हणतात? नाही जात. म्हणून खाणाऱ्याच्या घरात जीव सुद्धा नाही, नये म्हणतात बरं का. आता मी नये म्हणतोय, पण काही वेळा जेव्हा पण लागतं बरं का. नाही म्हणजे काय आता इलाजच नसतो. सोयरे असे असतात की कोण वारकरी असतं कोण नसतं. बरेचसे झाले वारकरी तो भाग वेगळा, पण अजून बरीचशी राहिल्यात मी काही इलाज नाही लक्षात घ्या. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे त्यामुळं काही सोडता पण येत नाही. मग निदान तिथं जेवताना गप जेवायचं नाही, नाम घेता ग्रासोग्राशी. काय करायचं? नाम घेत जेवायचं. कोणाला कळू द्यायचं नाही. मनातल्या मनात चिंतन कोणाला कळण्यासाठी करायचं नाही, नाम कोणाला कळण्यासाठी घ्यायचं नाही. देवांमध्ये थांब आता. लई वाऱ्या झाल्या तुझ्या, बाद झालं. 38 वाऱ्या झाल्या म्हटले सलग. किती वाऱ्या झाल्या? 38 वाऱ्या सलग झाल्या. एक अधिक महिना त्यात येऊन गेला. दुसऱ्या अधिक महिन्यात महाराज तुम्ही यायचं नाही म्हटले. कार्तिक वारी झाल्यावर मार्गशीर्षला बंदच करून टाकतो म्हटले. कार्तिक प्रश्न बंद. लई वाऱ्या पण नको. का? लोकांना नाम दिसलं, लोकांना महाराज दिसला, त्या महाराजाची मती लई वाढायला लागली. आणि लोक म्हणाले महाराज, मी म्हटलं अजून ह्याला काहीच कळलं ना, अजून साक्षात्कारापर्यंत जाईना, आणि कसला मोठा महाराज असं वाटायला लागलं आणि थांबलं. बरं झालं बरं का. नाही म्हणजे मला वाटतं 38लाच का थांबते मला काही कळत नाही बरं का. आणखीन एक उदाहरण सांगतो. कोरोनामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात केली बरं का वाचायला. 6व्या दिवशी एक श्लोक ठेवायचा, 7व्या दिवशी संपवायचा, आणि 7व्या दिवशी वाचायला चालू करायचं बरं का. अशी 38 पारायण झाली. ती मी थांबलो बरं का. 52 झाली नाही. माझा विचार होता 52 तरी व्हावीत, पण 52 झाली. ती बी 38 झाली. वाऱ्या बी 38 झाल्या. बाकीच्या वाऱ्या घातल्यावर आता 65 वाऱ्या झाल्या. किती? सगळ्या मिळून बरं का. सोहळ्याची, परतीची, आणि मध्ये आषाढीला गेलेलं, काही वेळा कार्तिकला गेलेलं, आणि आमची जी वार्षिकची वारी होती चैत्रीची, अशा मिळून ह्या 38 आणि त्या 37 अशा मिळून 65 वाऱ्या. म्हणजे माझ्या वयाच्या बरोबर येऊन थांबले ते आता. आता माझं वय 65 आहे, बरोबर त्या ह्याला आले बरं का. म्हणजे 65 वाऱ्या झाल्या. ह्या वाऱ्याला सुद्धा काही चालता येत आता चैत्रीला येत नाही. 65 झाल्यात पण ती गप आता अजून एक गप, आणि मग पुढच्या वर्षीचा चैत्राला तवर जाऊ द्या. का तर नाम घेतलेलं सुद्धा कळायला नाही पाहिजे. आमचा परमार्थ झाकला पाहिजे. जर झाकलेला नसेल तर नक्की भोरड्या जसं पेरलेलं खाऊन जातात. रासनी जर नाही मारली तर, माग पुढं किंवा दिंड जर नाही मारलं, किंवा ट्रॅक्टरनं काय करते, पेरते बी, पुन्हा मुजवत बी येते, आणि पुन्हा माती बी लावून ओपा बी तयार करते. आता 3 कामं करायला लागले बरं का ती एकदमच. त्यामुळं माणसं काय झाल्यात, मोदी दिल तेवढं गहू खाऊन माणसं बसले, काही काम करायला तयारच नाही. आणि ह्या माता भगिनीशी 1,500 महिन्याला चालू आहे. ते म्हणतात आता नवऱ्याकडे काय मागायचं, कारण की तुमचा आहेत काय आमचा आहेत पैसे. आता निश्चिंतेने पावलो आता निश्चिंतेने पावलो सावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या. फुकट मिळल जेवढं हे फुकटची सवय लावा लागली. परवा तर बिहारमध्ये 10,000 टाकले प्रत्येक घरटी. आता बंगालमध्ये त्यांचा तोच विचार चाललाय, आणखी 9,000 10,000 काहीतरी टाकायचं. जाऊ द्या, आपल्या काही जास्त लक्ष द्यायचं, पण जरा इकडं कवा तर ऐकायला येते तेवढं मात्र ऐकल्याशिवाय सोडायचं नाही. जरा पाहिजेच होते, कारण त्याच्याशिवाय सुद्धा कळत नाही किती लोक स्वार्थी आहेत. आम्ही उगाच त्या माकडणीला स्वार्थी म्हणतो. एवढं पाणी आलं, गळ्या एवढं आलं, तोंडा एवढं आलं, तोंडात आल्यावर माकडणीनं आपल्या पिलाला खाली घेतलं ना आपण त्याच्यावर उभा राहिली. महाराज अशी माणसं आहेत, जाऊ दे आपल्याला तिकडे जायचं नाही असं असणारं हे जे मन आहे, हे मन आवरण आणि विक्षेप अशा प्रकारच्या 3 दोषांनी केलेलं आहे. आणि ते चंचल एवढं आहे. त्या माकडाचं उदाहरण सांगितलं. माकड आहे, आणि त्या माकडाला चांगलं नाचण्याकरता अगोदर जरा थोडीशी
एक पेग म्हणा किंवा 90 म्हणा, काहीतरी म्हणा, पेग मध्ये 90s बसते. नाही मला म्हणजे माहित होतं म्हणून मी सांगतो. नाही मी तसं काही मग तुम्हाला खोटं बोलायचं काही कारण नाही. या इचलकरंजीतच पहिल्यांदा 4-5 वर्षे पारायण मी इथंच केली तारदाळला. सुरुवात ज्ञानेश्वरीची पण इथंच. खाणं पण अगोदर नव्हतं, पैसा नव्हता, काय नव्हतं, पण खाणं बी पुन्हा इथंच. लक्षात येतं का बघा. म्हणजे सगळं सुरू कुठं झालं आणि पिणं बी कुठं सुरू झालं इथंच. नाही म्हणजे मला नावं नाही ठेवायचं. आणि या सगळ्याचं भांडण लागलं आणि ज्ञानेश्वरीनं तारलं 89ला. तारल्यावर उठलं ते पंढरीला गेलं सरळ आणि पंढरीला माळ घालूनच आलो. म्हणजे आता माळ घालून किती वर्ष झाली? 38. आणि गावातलं पारायण सुरू करून किती झाली? 38. हे आताच विजेचं पारायण 38व झालं. लक्षात येतं का बघा. म्हणजे वाईटावर चांगल्यानं विजय मिळवण्याकरता मला तर माझ्या प्रारब्धानुसार 4-5 वर्षे गेली. प्रत्येकाला 12 वर्ष जातात, कोणाला 15 जातात, कोणाला 10 जातात, कोण 1 वर्षाभरामध्ये पण छान होतं आणि कोण मरेपर्यंत सुद्धा बाकी टाकत निवदाला सुद्धा ठेवावं. कवा सुटायचं आमचं? नाही, आमच्यातलं कवा जाणार हे निदान बाह्य दोष तरी पहिल्यांदा घालवायला पाहिजेत. महत्वाची गोष्ट आहे. जाऊ द्या. असं असणारं हे मन आवरण आणि विक्षेप असं असणारं आणि चंचल असणारं हे मन हे माकडासारखं आहे. आणि त्या माकडाला जरा दारू पाजलेली होती आणि ते माकड जरा आपल्या नादातच होतं महाराज. आणि त्या दारुण्याच्या जवळ बोकड पण होतो महाराज. आणि ते नदीतनं नावतनं चालली होती. माणसं म्हटली ह्याला घेऊ नका, हे 2 आहेत ती एकत्र राहणार नाही. तरी त्यानं गया वया करून म्हटले काय करतो, माकडाचे पाय बांधतो. पाय बांधले माकडाचे, पण माकडाचे पाय बांधले तरी हे गप बसलं नाही. जरा झुडू वाऱ्याची सुरू झाल्या याला धुंदीत होत. जरा हळूच काडी घेतली आणि बोकडाच्या नाकात गाठली जात. नाव पलटी करून टाकली. नाव पलटी केली म्हणजे काय केलं? आम्हाला मनुष्याचा ध्येय मिळालाय आणि पुन्हा 184 योनीमध्ये पुन्हा जन्म घ्यावा लागतोय. म्हणजे आमची नाव पलटीच व्हायली का काय व्हायला? वास्तव विचार केला तर आमची नावच पलटी व्हायला लागले आणि आम्हाला बाकीच्या जन्मामध्ये परत जन्म बाकीच्या देहामध्ये जन्म घ्यावा लागतोय. याचं कारण काय आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या वासनेच्यामुळं जन्म परत 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 घ्यावा लागतोय. पण हरिमुखी गाता हर बोली चिंता या नाही मागुता जन्म घेणे. नाथ महाराजांनी 25 अभंग लिहिले पण हरिहरी 108 वेळा झाले बरं का. म्हणजे जवळपास मी काही मोजलं नाही. आपल्या हरिपाठामध्ये माऊलींच्या सुद्धा 108 वेळा आले असं म्हणतात. तिथं बी हरिमुखी गाताना हर बोली चिंता त्या नाही मागुदा जन्म घेणे असं हरी हरी बऱ्याच वेळा आले. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता उठता बसता, हरी बोला जनीन, हरी बोला विष्णी, एका जनार्दनी हरी बोला. या अभंगात हरी जास्त आले बरं का. आता जास्त कुठल्या अभंगात आले तेवढा अभंग मी सांगितला तुम्हाला. पण सगळे अभंग त्याचे ते पाठ पाहिजे. निदान महाराजाला विचारायचं आल्यावर नाथांचा हरिपाठ पाठ आहे का, माऊलींचा हरिपाठ पाठ आहे का, ज्ञानेश्वरी मधला एखादा अध्याय तरी पाठ आहे का? नाही बाकीच्या अध्यायामध्ये किती ओव्या पाठ आहेत. थांबणार का काकड्याला? का तुमचं तुम्ही काकडा करत मल्लेवडीला जाणार नाही? म्हणजे विचारल्याशिवाय सोडायचं. पण आम्ही असलो काही विचारतोच नाही महाराजाला. किती नामस्मरण केलं, निदान तुम्ही 40 मिनिटं तरी बसला का?
मी उठलो होतो, मला कंटाळा आला होता, 8 दिवसाचा कंटाळा आला होता. मी विचार केला झोपावं आणि झोपलो 2 मिनिटं परत आली. पण 2 मिनिटं गजर वाजला होता ना, मी उठलो होतो ना, गजर व्हायच्या अगोदर पण जागा झालो होतो ना. पण तरी सुद्धा पुन्हा जरा झोपल्यावर पुन्हा विचार केला, अरे जाणार आहे तिथं आपण आणि तिथं काय सांगणार, तू जर नाही नाम घेतलास तर काय करणार. ओट म्हटलं उठलं की आणि परत. कारण हे जे मन आहे या मनाला जाग करण्याकरता ऐसे जागविले अवघे जन, ऐसे जागविले अवघे जन, ओटे बनते तुझी केले दान, तुका म्हणे तुवळी कोण कोण, तुका म्हणे तुवळी कोण कोण, हे वासुदेवाची विसरला, हे वासुदेवाची विसरणी, हे वासुदेवाची विसरला, वासुदेवाची विसरणी, वासुदेवा करीतो भेदा, वासुदेवा करीतो भेदा, वासुदेवा करीतो भेदा. बोले जागे बाहेर रात विजयले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधारणा उजडले गा. त्या याच्यामध्ये तो कोबारा या ठिकाणी काय म्हणतात, ऐसे जागविले अवघे जन, होते संचित ती केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवाशी विसरू नका, वासुदेव करीतो फेरा. ऐसे जागविले अवघे जन, जागे करतायत. मनाला जाग केलं पहिल्यांदा, नंतर जनाला जाग केलं. उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण. आज ऐकायचा चान्स होता पण 2 तास कीर्तन पाहिजे होत. थांबतो म्हटल्यावर मला एवढा आनंद झाला, पण इकडं घड्याळ बघितल्यावर परत दुःख झालं. काय करायचं, कारण डॉक्टरांच्या इथं ऐकलं होतं महाराज, भजन त्यांचं ऐकलं होतं. मी कधीच ऐकलं नव्हतं पण त्यावेळेला ऐकलं. काय खरोखर किती गुण, त्यांचं कौतुक करतोय म्हणून नाही, खरोखर काही अवघड अभंग सुद्धा. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय. बघा अभंग सुद्धा माझ्या ध्यानात आहे, नाही पाठ पण झालाय तो. हे महत्वाचा मुद्दा असा आहे की हा अभंग सुद्धा इतका गोड म्हटला त्यांनी, खरोखर त्यांचं कौतुक करावंच बरं का. चांगल्या माणसाचं पण कौतुक करावंच, आणि वाईट माणसाला झटका पण द्यावाच, तोंडावरच द्यावा, माघारी द्यायचा नाही. महत्वाची गोष्ट अशी पण महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि कौतुक पण तोंडावरच करावं, कारण माघारी करू नये. माघारी केली तर निंदा होते, कौतुक केली तरी निंदा होते, आणि निंदा केली तरी निंदा होते, किंवा स्तुती केली तरी निंदा, किंवा जरी स्तुती वाटली तरी सुद्धा मग त्याला अहंकारचं होतो, त्याला अहंकारचं होतो. म्हणून कौतुक तोंडावरच असावं आणि निंदा सुद्धा. आणि हे दोन्ही सहन करायचं काम कुणाचं आहे, महाराजांचं काम आहे. महाराजांचं म्हणजे आमचं नव्हतं, तुकोबा यांचं. मी त्यानेच तेवढा काय पत्कोरा घेतलाय, आम्ही काय करणार नाही. आम्ही सुद्धा हे दोन्ही सहन करायला पाहिजे, निंदा आणि स्तुती. मान करून एके पांती, विसरे जो जनिवत्ती, विसरे जो जनिवनी. जाऊ द्या, पुढचं चरण काही लक्षात येणार. निंदा आणि स्तुती, मान करून एके पांती, विसरे जो जनिवनी. जाऊ द्या, बघू कधी ध्यानात आलं तर सांगतो. काही वेळा असं होते, येतंय म्हटलं की तेव्हा असं काहीतरी झटका देतोय. मग मला बी अहंकार आलेला त्याला सहन होत. तिळवरे जरी होय अभिमान फिरवतो समान भार देवा, देवा माझा बी भार होतोय, होणारच हो. मित्र आहे असं तुमच्यासारखं चालता बोलता असाच आहे ना, होणार ना. आणि तो अहंकार आला की मग मात्र त्याला ते भगवत मगाशी चर्चा झालं होतं बोलतो. अहंकार आला 12 ते पहिल्यापासून म्हणायला सांगा, शेवटपर्यंत जाते. पण सरस्वतीने सांगितलं होतं, मध्येच म्हटलं तर पुढचं मागचं देण्यात येत नाही, असं पाठवते आमचं. जाऊ द्या, सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचं आहे. तर निंदा आणि स्तुती हे दोन्ही आपण सहन करायचंय. आणि ज्यांनी सहन केलं महाराज
ते संतत्वाला पोचले. ज्यांनी हे सतत भगवंताचं चिंतन केलं, ज्यांनी सतत सहन केलं, ज्यांनी या ठिकाणी अपकार करण्यावरही सुद्धा उपकार केला आणि एवढ्याच करता जे आले ते उपकारासाठी उपकार करण्याकरता जे आले असे महाराज जे संत आहेत यांनी हे सगळं सहन केलं आणि उपकारावर सुद्धा अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार केला. महाराज जाऊ द्या, असं असणार हे मन आहे, चंचल आहे, मळीन आहे, आवरण त्याच्यावर आहे, बरेचसेच विक्षेप आहे त्या ठिकाणी. आणि असं असणारं मन सुद्धा त्याचा एक स्वभाव चांगला पण आहे. त्या मनाचा मनाचे एक निके गोडिया ठाया देखे गोडिया ठाया सुखे जे अनुभव सुखचे कौतुके दावी दारीचे. त्या मनाला अभ्यासाच्या जोरानं आणि वैराग्याच्या जोरानं काय सांगावं महाराज, हे फार मोठं महत्वाचं आहे. आज आम्ही मागं कुठं पडालोय माहिती का? अभ्यास करतोय, एवढं परमार्थात कष्ट करतोय आपण, पण त्याला फळ काही न झाले, वैराग्यात कमी पडायला लागलोय आपण. लक्षात येतं का बघा? कारणच महत्वाचं आहे. कारण काय महत्वाचं आहे? एक चरण सांगतो, तुका म्हणे विर्या वीर विजय मिळवलाय महाराज. लक्षात येतं का बघा? म्हणजेच त्याला बाह्य जे काही इंद्रियांचे तोंड आहेत, बहिर्मुख आहेत ना, आहेत का नाही? कसे एकादशीवर सोमवार न करती कोणत्याची गती, काय करू बहु वाटे तळमळ आणि आंधळी सकळ बहिर्मुखी. हे बहिर्मुख आहेत, 9 इंद्रिय आहेत, त्या 9 इंद्रियाचे तोंड बहिर्मुख आहेत महाराज. आणि त्या 9 इंद्रियांना जोपर्यंत आम्ही हात वळवत नाही, म्हणून नाम जर मोठ्यानं घेतलं तर ते नाम बाहेर जात आहे. मला एकटा म्हटला, म्हणजे आपल्या वारकरी मधलाच आहे, तो म्हटला महाराज नाम बाहेर गेलं की फुकट गेलं म्हटला, ते बोरड्याने खाऊन टाकलं. मग कसं घ्यायला पाहिजे? मध्यमेने कसं घ्यायला पाहिजे? पश्चंतीनं घ्यायला पाहिजे म्हटलं. यानं मध्यमेनं पण नाही, मध्यमेनं म्हणजे ओठातल्या ओठात. काहीतरी महाराज नाम घेते वाटतं, काहीतरी बरोबर नाही, कळतंय ना, बोट कळतात. मोठ्यानं घेतलं तर वैखरी, जर ओठानं घेतलं म्हणजे अगदी बारीक आवाजामध्ये तर ते मध्यमा, पण मध्यमानं घेतलेलं सुद्धा लोकांना कळतंय. पण पश्चंतीनं आता मी 17-10 वेळा घेतलं, कुणाला काही कळलं का? काहीच कळलं. महाराज गप्प का बसलेत कुणास ठाऊक असं म्हटलं. म्हणजे लक्षात येतं का? पश्चंतीचं नाम चाललं पाहिजे. मग मी काय करतो, पश्चंतीची लगेच सवय होत नाही, पहिलं वैखरीनं चालावं लागतं, मग मध्यमात यावं लागतं आणि मग पश्चंती जातं ते, असं जातं ते. आणि पश्चंतीमधनं पुन्हा पलीकडे जातं आणि पर्यंत पुन्हा बेबीत शिरतं आणि बेबीतनं पुन्हा ती बसलेली वेटाळ घालून बसलेली जी कुंडली नाही त्याला जागं करतं. आणि मग तोंड शेपूट वर आहे, ते शेपूट हळूहळू खाली येतो आणि मग काय ते हळूहळू वर जातं आणि मग ते घशात येतं आणि त्या घशात त्या असणाऱ्या त्या सर्पिणीच्या तोंडातला एक अमृताचा कण म्हणजे थेंब नव्हतं, अगदी बारीकसा कण म्हणा, जरी तो पडला की माणूस अमर झाल्याशिवाय. याला काय करायला पाहिजे? 9 इंद्रियाची तोंड बंद झाली पाहिजे. नाही, लक्षात येतं का बघा? आणि त्याच्यामधलं जे मुख्य आहे ते कलियुगात तर ते जीव आणि ते हातात धरूनच आले असं म्हणतात बरं का. आता कुठंही त्याचं प्रमाण मला माहित नाही, पण नक्की असा उल्लेख आहे त्याचा. ते 2 हातात धरूनच आले, त्यामुळं ते 2 जे आहेत त्या 2आतच माणूस अडकलाय. चांगलं चांगलं खायला पाहिजे आणि चांगलं चांगलं भोग मिळायला पाहिजे, चांगलं चांगलं लिहायला मिळायला पाहिजे, चांगलं चांगलं खायला मिळायला पाहिजे, 80,000 बायका मिळायला पाहिजे. काय 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 सांगावं मला नाही, म्हणजे तिथे मिळायला पाहिजेत. नुसतं मनात आलं ना ज्ञानोबारायांच्या, काय हा परिसर आहे पैठणचा, एकदा यावं म्हटल्यावर माऊलीला सुद्धा परत यावं
पण उद्देश चांगला होता म्हणून आले ते चांगल्याच करता आले, नाथांच्या करता. आमचं तसं नाही आहे. आमचं कसं आहे, विकरणं घेऊन माग आहे, जन्म घ्यावाच लागेल तुला, कारण कर्म असलं केलेस. आमचं असं आहे, त्यांनी त्यांच्या हातात आहे आणि आमच्या पाठीत रपाट आहे आणि मग जन्म घ्यावा लागतोय. हे अगोदर केलायस हे भोग. माणसं म्हणतात बायको पंढरीची वारी केल्यापासून एकटं नाराजच मला बोलला बरं का. त्याचं जेवण आहे बरं का, पहिल्या दिवशी सप्त्यात बरं का. आज जरा सांगायला तिकडे निघालो होतो तर त्याने काय म्हणावं, महाराज काही नाही, हिनं वारी केल्यापासून आणि हिनं वर्षाची वारी पुन्हा आणि कार्तिकीची वारी तुमच्याबरोबर एकदा वारीला आली बघा मॅडम. नाही म्हणजे नाव सांगतो तुम्हाला तेवढं कळावं, तुम्हाला तेवढं कळावं. आणि त्याने काय सांगितलं महाराज, त्याच्या नवऱ्यानं मला म्हटले महाराज सगळे फोटो आणि सगळे फोटो गोळा करून म्हटले पोत्यात भरून टाकल्या. मी म्हटलं फार चुकीचं केलास म्हटलं, जरा हे बरोबर नाही म्हटलं. कारण संतांनी कधी फोटो पूजा नको म्हटलं नाही, संतांनी कधी मूर्ती पूजा नको म्हटलं नाही. अजून तू तिथंपर्यंत पोचायला पाहिजेस. अजून तुला जे कळतंय ना त्या संसारातल्या स्वार्थावर तुझा फक्त विचार आहे म्हणून कळतं. स्वार्थ किंवा संसारातले अनुभव तुला येत आहेत आणि ते मला वाईट येत आहेत म्हणून सगळं घरातलं देव धर्म हे सगळं गोळा करून म्हटलं आता देवाऱ्यावरचे देव मी गोळा करून टाकणार आहे. म्हटलं काही करत नाही देव, पण पुढच्या वेळेला तुला सोडत नाही म्हटलं परत. आणि नाही म्हणजे कर्माचंच फळ असतं ना. केले जे कर्म, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म केलेल्याच फळ पुन्हा घेऊन आपण जन्माला येत असतो महाराज. आणि म्हणून असं असणारं जे मन आहे, हे असं असणारं हे चंचल अशा प्रकारचं जे मन आहे, पण त्या मनाला सुद्धा अभ्यासाच्या जोरावर आणि वैराग्यानं, म्हणून त्या सर्व इंद्रियाला, म्हणून संतांनी काय म्हटलं, जाई उमाते न करी सायास. संत माग नाही लागले, स्त्रिया माग लागल्या. त्यांच्या स्त्रियांना माग लावायला लावलं लोकांनी, तरी सुद्धा रात्रभर जवळ असताना सुद्धा ज्या मनात माणसाच्या, आणि तो माणूस म्हणजे काय, तो म्हातारा पण झालेला नव्हता, 40च्या वयातला होता महाराज. 38-40च्या वयातले तो कोंबार आहे. पण तरी सुद्धा मला सांगायचं आहे, काय म्हणतात, जाई हो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्ह. आणि जोपर्यंत आम्ही अशा विषयाला हात घालत नाही, जोपर्यंत आम्ही अशा विषयाचं चिंतन जोपर्यंत करत नाही, जोपर्यंत आम्हाला अशा विषयापासून आमचं काय व्हायला लागले याच्याकडे आमचे डोळे उघडत नाहीत, याच्या करता हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. किती परमार्थ केला याच्यापेक्षा त्या परमार्थाचं नुकसान किती झालं माझ्या हातून. मिळतंय म्हणून हाटलंच आम्ही, पुन्हा कुणाचं बी हाटलंच म्हणून 6 महिने झालं. परत आता एक नियम चालू केलाय, काय, भाकरी बांधून माने मारासारखं मला काही जमत नाही. आमची बायको एवढी काही लाडकी नाही. आता त्यांची आहे की नाही मला पण माहित नाही. नाही जाऊ द्या, मला काही त्यांना नावं ठेवायचं नाही. तुम्हाला म्हणजे आता एक उदाहरण म्हणून सांगतोय बरं का. म्हणून मला काही ते जमत नाही. मग मी काय केलं, पंढरीच्या वारीला जाताना मी असं केलं होतं, सकाळची जेवण संध्याकाळी जेवण जिथं असतील तिथं पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी पेढ्याचा दर वाढले, पाव किलोचे 120 झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी 140 झाले. मी सरळ 150 द्यायला सुरुवात केली आणि अशी 3 वर्षे माझी वारीत अशी गेली. तुम्ही 2 घास खाल्ल्याशिवाय मी जेवणार नाही. आता वारी पण झाल्यावर भाद्रपदापासून मला हे सुचलं की जिथं कीर्तन असेल तिथं सुद्धा ज्यांची पंगत असेल त्यांनी माझे 150 रुपये प्रसादाचे पाव किलोचे घेतले तरच मी जेवणार, नाहीतर मल्लेवाडीला उपाशी जाणार. नाही उपाशी जाणार असं म्हणतो म्हणून, पण जिथं कीर्तन करावे ते त्या अन्नानं शेवावे. नाही म्हणजे असं नाही जमलं तरी माझे 2 घास खावा, मला पुन्हा जेवायला हरकत नाही. म्हणजे तोही नाराज नाही आणि मी बी नाराज नाही. असा मधला मार्ग जरा थोडासा काढलाय. नाही म्हणजे जरा थोडस मला काय मन सुचवतो कोणास ठाऊक, आणि मग ते मन अनेक गोष्ट अशी सांगतो तुम्हाला, आणि ते मन तसं देतं सुद्धा, पुरवतं सुद्धा. कीर्तनाचे पैसे सुद्धा घ्यायचे बंद केल्यावर मला पैसे कमी पडले नाहीत आणि घेत होतो तोपर्यंत मला कोणाकडनं तर घेऊन कीर्तनाला जायला लागायचं. 2009 पर्यंत ही अवस्था होती माझी. आणि 2009 पासून कीर्तनाचे पैसे बंद केल्यावर माझा खिसा कधी रिकामा झालाच नाही. पण कीर्तनाचे पैसे घ्यायचे बंद केले. खरं सांगू का, जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या महाराजांनी हे जोपर्यंत ठरवत नाहीत
कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही तोपर्यंत ज्ञान लोकांच्या पर्यंत पोहोचणार नाही. आणि ज्ञान हे नुसतं बोल, आता ते बाकीचा शब्द मी नाही वापरत, पण नुसतं बोलाचाच कडी आणि बोलाचाच भात जेवण या कोण तृप्त झाला. नुसतं बोलाची कडी उपयोगाची नाही आहे, लक्षात घ्या, नाही आहे. एका महाराजांनी कीर्तन केलं सोहळ्यामध्ये आणि जरा विषयावरती बोलले आणि दुसऱ्या एका कीर्तनाला गेलेल्या माणसानं त्या मागल्या पुढच्या दिंडीच्या एका महाराजांचं ऐकलं. तुमचे महाराज अजून गुटखा मावा खात्यात आणि नाही, अवघड ऐकले सांगा. मला कोणाला बोलायचं नाही, खरंच बोलायचं नाही. बोलणं चुकीचं आहे महाराज, चुकीचं आहे बोलणं, हे मी क्षमा मागून म्हणतोय. पण हे आलेला अनुभव बोलतोय मी काही खोटं बोलत नाहीये, लक्षात घ्या, अनुभव सांगतोय. मग हे सांभाळणं कोणाचं काम आहे? आमचं काम आहे का नाही? आम्ही नुसतं बोलायचं नाही आम्ही मावा खायचं म्हणजे, आम्ही बोलायचं ना आम्हीच तंबाखू खायची म्हणजे, आम्ही बोलायचं ना आम्हीच नको ते लफडे करायचे, आम्हीच बोलायचं ना आम्ही नको ते खायचं. हा, कुठं तर 90 बी जाऊन मारायची. कशाला वारकरी झालो आम्ही? कोण सांगितलं तुम्हाला वारकरी व्हायला? नाही, कोण सांगितलं? कोण तुमच्याकडे आलतं का बोलवायला? गावातल्या एका दारुड्या माणसानं मला सांगितलं, महाराज आईनं मी त्याच वेळा माळ घातली बरं का, आणि ते पोरगं म्हणाला मला माळ घालायची आहे, बघ मी तुला माळ घालणार नाही, तू 1 वर्ष खायचं बंद कर, पुढच्या वर्षी तुला माळ घालतो. आणि महाराज ऐकलं नाही, नुसतं घालणार असतो घालला म्हटलं मी, माझा काय प्रश्न नाही. गेलं महाराज माळ घालून. 5-6 वर्ष तोपर्यंत दिंडीला येत होतं आमच्या बरोबर, सप्त्याला येत होतं मळ्यात गावात, तोपर्यंत व्यवस्थित होतं. आणि गेल्या वर्षापासून सप्ताह बी बंद, दिंडी बी बंद केली, सप्ताह बी बंद केला, आमच्या मळ्यातला बी सप्त्याला यायचं बंद केलं आणि आता टाकायला सुरुवात केली. कोण सांगितलं हो? मी काय सांगतोय लक्षात येतं का बघा. वारकरी होणं म्हणजे फार मोठं आम्ही एवढा मोठा पुरुषार्थ केला असं नाहीये. वारकरी होऊन ते सांभाळणं हे फार मोठं महत्वाचं आहे. वारकरी होऊन खरं बोलणं हे फार मोठं महत्वाचं आहे. बँकेत किती पैसे आहेत म्हणून मला जर कोणी विचारलं तर मी काही अजून पक्का आकडा नेमका बघितलाय तरी पण 74,000च्या आसपास असतील म्हणतोय मी, कारण ते नक्की आकडा माहित नाही. पण आहे खरं बोलायला काय अडचण आहे? संसारातलं सुद्धा आणि परमार्थामधलं सुद्धा खरं बोलणं महत्वाचं आहे. आणि हे खरं माणसं म्हणतात महाराज तुमचा पाय घसरला, नाही माझ्या सुद्धा मनानं चुकीचं कर्म केलं म्हणून पाय घसरला माझा सुद्धा, आणि देवानं झटका दिल्याशिवाय परत सोडलं. 4 महिने झालं माझ्या चुकीनं मला केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतंय. देवाचा दोष त्याच्यामध्ये काढी येत का नाही? देव म्हणतोय मला काही माहित नाही, तुझ्याच कर्माचं फळ आहे. लक्षात येतं का बघा? मला काय म्हणायचं आहे? मग आम्ही अनुभव येतील तसं तरी सूत्र जायला पाहिजे का नको? मन सुधरवायचंय, मनाला जागं करायचंय, म्हणून या अभंगामध्ये मनाला जागं केलंय. या अभंगामध्ये देवाला जागं जरी केलं नसतं आपण तिघांना जागं करतो. आपण काकड्यामध्ये मनाला जागं करतो, देवाला जागा करतो, संतांना पण जागा करतो. लक्षात येतं का बघा? आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारचे असं असणार मन सुधरवायचं आहे. आणि हे सुधरवलं संतांनी मायाजाळातून बाहेर काढलं. संसार करत राहिले पण तो करत राहणारा संसार सुद्धा जसं त्या कमळपत्रासारखं अलिप्त झाले, बाजूला जसं कमळपत्र पाण्यापासून बाजूला राहिलं महाराज, तसं संत सुद्धा परमार्थ करताना संसारातून बाजूला राहिले, मायाजाळातून बाजूला राहिले. आणि या मायाजाळामध्ये मन अडकलेलं आहे. अडकलेल्या मनाला जाग करायचंय आणि त्याला जाग करत असताना त्याला पुढे दाखवलंय, अरे बाबा काळाला जवळी ग्रासावया भेटायला आला ना, ग्रासायला आला. ग्रासायला म्हणजे त्याला घेण्याकरता, ग्रास करण्याकरता त्याचा आला. आला पण काय झालं, पण गरुड नव्हती तिथं आणि गरुडाची आई होती. काळ आला ग्रास करायला, पण आल्यानंतर काय झालं? आल्यानंतर महाराज हसला आणि गेला. आई म्हणाली गरुडाला, आज कोण कोण आलं होतं? गरुडानं विचारल्यावर सगळं सांगितलं, पुन्हा सांगितलं काळ पण आला होता. मग काय केला? हसला आणि गेला. अरे याचं काहीतरी आता आईला न्यायचा विचार दिसतोय. म्हणून उचललं महाराज आणि उचललं आणि डोईत, वडाच्या झाडाच्या डोईत ठेवलं महाराज. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला
आणि गरुडाच्या पुढं हसला परत आणि एकदा. हसल्यावर म्हटलं का हसला? नाही म्हटले माझं काम तुम्ही हलकं केलं त्याच्याबद्दल थँक्यू, आभारी आहे, धन्यवाद. काय हलकं केलं? मरण इथं नव्हतं म्हटले. कुठं होतं? तिथं होतं. म्हणजे मरण कुठं आहे हे सुद्धा काही माहीत नसतंय महाराज. हा काळ ग्रास करायला यायला लागले, म्हणून या मनाला या मायाजाळातून सुधारवायचं आहे. आणि म्हणून शेंडीला पाळण्याच्या दोरीची गाठ मारून चप्पल शिवायचं काम रोहिदास करत होते महाराज. करत होते की नाही? करत होते. आणि त्यांच्याकडे एक ब्राह्मणग्रस्त आले, अंता शिवायचा आहे, 1 रुपया देतो म्हटले, सगळे 10 पैसे देत आहे. एवढा श्रीमंत झालास काय म्हटले? 1 रुपया म्हणजे तुला काही केवढा वाटा लागलाय? 2.25 लाख एवढा वाटायलाय का 1 तोळा म्हणजे? आता झालाय का नाही? किती वाटा आहे? आता सगळंच वाटणार आहे. आणि सगळंच वाढणार आहे, माणसं पण कमी होणार आहे. भविष्य सांगतात, खरं खोटं मला माहित नाही बरं का, जाऊ द्या. पण दिसायला लागले, निदान जिथं बॉम्ब पडेल तिथं कमी व्हायला लागल्यात का नाही? व्हायला लागल्यात, लक्षात घ्या. म्हणजे दिसायला लागले आपल्याला, दिसण्यावरनं काहीतरी स्वयंपाक चालू आहे. शिट्टी वाजल्या वाजल्या काहीतरी वास येतोय, इथं आज काहीतरी विशेष दिसतंय म्हणतोय माणूस. ज्यानं वास घेतलाय त्याला लगेच कळतोय सगळ्या पदार्थाचा, कुठल्या कुठल्या पदार्थाचा. मांड्याचा वास आळंदीत गेला होता, आळंदीत गेला होता वाऱ्याच्या झोकानं. आणि मग विसोबा साठी जे होते ते असं आकाश मार्गाने आले खेचरासारखे. जा खेचरा म्हणून तुकडा टाकला परत त्या विसोबा चाटीना. संत अपकारावर सुद्धा उपकार करतात, मला सांगायचं होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून आणि मग तो प्रसाद मिळाल्या नामदेवरायांचे गुरु झाले महाराज. काय सामर्थ्य येतो महाराज संतांच्या हातचं खायला मिळाल्यानंतर. संतांचं जर या ठिकाणी जर आपल्याला तिथला जर एक घास जरी मिळाला तरी सुद्धा होतंय की नाही? काय होते? तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टाचे, उचिष्ट प्राप्त होतं तिथं. आणि म्हणून संत समागम एखादे परिभावे त्याचे घरी, म्हणून इच्छा करतात संत या ठिकाणी. जाऊ द्या, मला सांगायचंय. आणि असं करत असताना नाही म्हटले रांगेतनच यायचं. आणि मग म्हटले कवा गॅस गेलाय मागचा आम्हाला माहित नाही, आणि 18 दिवसानं मिळत. मागचं दिवस घालून त्यात 18 दिवस आता वाढा लागले बरं का, आणि रांग लागा लागल्या. जाऊ द्या, तुम्हाला माहित आहे, मी हे काही सांगायला नाही आलो, मला सांगायचं तात्पर्य काय आहे. आणि मग रांगेतनं आला महाराज. आणि आल्यानंतर शेवलं असू दे म्हटले, 10 पैसे दिल्यावर नाही, पैसे तुमच्याकडे हे धरा म्हटले. हे तेच पैसे त्यांनी आपल्या हातात घेतले आणि त्यांच्या हातात दिले. तेव्हा 10 पैशातला 1 पैसा दिला म्हणा. पहिलं पैशावर हिशोब होता, 1 पैसा दिला. आणि म्हटले एवढ्याच गंगेमध्ये आंघोळ करताना टाका. नाहीतर अगोदर म्हणत होता यांना गंगेचं स्नान म्हणजे काही माहित नाही, काशीचं महत्व काही कळत नाही, उगाच बसल्या तुम्ही सेवा करत ते, तुलाच लई कळलं नाही. म्हणजे महत्वाची गोष्ट अशा प्रकारची. आणि मग गेले महाराजांनी पुन्हा स्नान केलं आणि तो 1 पैसा टाकला. बघा म्हटलं त्याच्याकडं, बघितल्यावर हे कोंकण सोन्याचं आलं. बायकोकडे नेऊन दिलं. बायको म्हणाली आपल्याला काय करायचंय, राजाला नेऊन त्या राणीला बरं वाटत. राणी वेग बसलं, ह्याच्या जोडीचा आणा नाही तर कुठनं आणून आणेल ते मला सांगा. आता अवघड झालं महाराज. आता असलंच कंकर कुठे मिळायचं? पुन्हा रोहिदासाकडे आले. दृष्टांत माहित आहे तुम्हाला, मी जास्त सांगत नाही, वेळ पण झालेलीच आहे. पण आता काय करायचं? थांबायचं, आता वेळही घ्यायचा नाही. आणि मग आले आणि म्हटले परत 1 पैसा द्या म्हटले, नाहीतर राजाने मला असं परवान काढले, कंकण आणलं तर बरं, नाहीतर फाशी. काय झालं? 1 पैसा दिल्यावर कंकण दिलं म्हटले गंगेनं. बरं ठीक आहे म्हटले. हात घातला त्या चप्पल मुरवायच्या पुंड्यात असते. आणि तिथनंच काय केलं, 1 कंकण, त्याच जोडीचं कंकण, तशीच नक्षी महाराज. अगदी गाडगिळचा शिक्का, गाडगीळ PNG शिक्का सुद्धा बघितला. शिक्का बघितल्यावर तेवढी किंमत बरोबर बरं का. 20 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट, कुठला शिक्का लगेच ओळखतो त्या कुठल्या कॅरेटचा आहे. त्या कॅरेटनं दर देतात महाराज ते, परत लक्षात घ्या. जाऊ द्या, मला सांगायचं नाही. अगोदर 15.5 मिसळीचे, तरी 15.5ची होईचे, 15.5 होतं महाराज. नाही म्हणजे 15.5 आणि 1 तोळ्याला, नाही 24 कॅरेटला. जाऊ द्या, काय असेल ते असेल त्यावेळेचे. आणि आण्यावर हिशोब किंवा पैशावर हिशोब असेल 15.5 पैसे, लक्षात घ्या. जाऊ द्या, आपल्याला त्या हिशोबाकडे पण जायचं नाही. दुसरं काढलं काय महाराज, मन कसं आहे, मन चंगा तो कटवती मेघंगा. काय सांगावं, लक्षात घ्या. कशाचं हे सामर्थ्य आहे महाराज?
हे सेवेचं फळ आहे महाराज लक्षात घ्या. मन स्वच्छ झालेल्याचं फळ आहे, निर्मळ आहे महाराज लक्षात घ्या. आणि दया हा गुण आहे त्यांच्याजवळ, त्याला शिक्षा व्हायला नको. जाऊ द्या, हे जाऊ द्या तो. म्हणून दया, क्षमा, शांती. आणि म्हणून असं मन ज्यांनी सुधरवलंय तसं तुम्ही आम्ही मन सुधरवायचंय. कारण काळ ग्रास करायला लागलेला आहे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. बोला. नको नको मना गुंतू माया नको नको
बोलता येते त्याने नाम घ्यायचं, नाही घेतलं तर पुढच्या जन्मात तोंड मिळणार, तोंड मिळेल खायला पण बोलता येणार, आणि हाताच्या ठिकाणी पाय केल्याशिवाय सोडणार नाही. बोलता असं आहे, कुमार कुमार साथ चांगली झाली की मला नाचावं आलं बरं का, पण पाय आदो असल्यामुळे चमकायला पण लागलं. म्हटलं राहू द्या, जाऊ दे, वेळ पण नाही, तर अजून जरा ठोपा व्हायला पाहिजे होतं, पण वेळच संपलाय महाराज, काय करणार. जाऊ द्या, जसं असेल, जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. कौतुकात उप आहे संचिताचं कौतुक बघायचंय आपण, लक्षात घ्या. आणि मग तुकोबा आहे दुसऱ्या चरणामध्ये म्हणता, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा हे मायबाप सुद्धा काळाच्या दवडीतून सोडवू शकत नाहीत ना, का सोडवू शकतात. माझा कृष्ण फार आवडीचा होता म्हणून कृष्णाची आई यशोदा कालिया त्या डोहाच्या ठिकाणी तिथं गेले महाराज, जिथं कालिया नाग होता, देवाने उडी टाकली होती. मग आता पुढे गेलेली मागं सराव लागली महाराज, का तर त्या पाण्यावर त्या विषाचा भूत आलेला होता कालिया नागाचा, आणि आता त्यात पडलं तर आपलं काय खरं. पण देव आहे, मला सोडल का तो, सोडवणार नाही का, सोडवू शकला असता का नसता, पण धाड झालं का उडी टाकायची. माय बाप हे असे आहेत पारा, लोभा कारण पळती, लोभ लोभ आहे म्हणून हे करताय. म्हातार झाल्यावर निदान बघतील, खरंच आपण बघितलं असलं तर पोरं बघतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. पुढे जाऊ. मायबाप सुद्धा सोडवू शकणार, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी, भले भले सोयरी महाराज, लक्षात घ्या. हा, ज्याचा धरा राजा, राजाचा धरारा, इंद्र सुद्धा त्याला नमस्कार करतो होता असा राजा दशरथ राजा, ज्यावेळी इंद्राला मदत केलेली होती असा राजा, जगन्माता, ही सर्वची प्रकृती आहे, या मातेची जी मालकी नाही या प्रकृतीची, अशी असणारी सीता माता सून असताना, आणि अखिल ब्रह्मांडाचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान राम परमात्मा बाप हे मुलगा असताना बापाला सोडवू शकला नाही. अखिल ब्रह्मांडाचा मालक असताना सोडवू शकला. म्हणून तुकोबराय म्हणतात, सोडवणार तुला कुणी
मग हे कसे आहे ते सगळे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही कोणी नाही अंत काळीचे मात्र हे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली सोयरी सुद्धा राजाला सुद्धा सोडू राजा सुद्धा सोडू शकत नाही कधी तर काळाची उडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप इथंच काळाची उडी पडेल त्यावेळेला कोणी सोडवणार आणि हा काळ वाट बघतच बसलाय घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे अवकाश चौदाराम दर्शन घेतल्यावर काय आहे का अवकाश आमच्याकडचे एक महाराज म्हणायचे आता दर्शन घेतले आता आकडा टाकून लाईक लावतो म्हणतो आपल्याला काही आकडा टाकायचा नाही लक्षात घ्या वेळ वाढवायची नाही आणि म्हणून कोणीही सोडवणार नाही पण मियाची नेमीला साता काळुग्रास तसे भूता या मनी आगते पंडसुता सगळे जयाची तो मी समर्थो तो जगाचा नातू असा असणारा की ज्याच्या सत्तेनं हे सगळं चाललेलं आहे त्याच्या काळाची सत्ता सुद्धा ज्याच्या हातात आहे तो तेवढा सोडवणारा आहे बाकी कोण सोडवणारा नाही लक्षात घ्या काळाची सत्ता काळावर कोणाची सत्ता आहे भगवंताची एका सत्ता आहे महाराज मग तुका म्हणे तुझं सोडविना एका चक्रपाणी ह्या एका शिवाय दुसरा कोण सोडवणारा कोण नाही सोडवणारा महाराज लक्षात घ्या पहिलं काय करायची एकाच्या घरातच पुडका टाकायचा गट्टा आणि तोच गट्टा व्हायचा तोच तेवढा आता प्रत्येकाच्या घरात गट्टा यायला लागला छोटा जाऊ द्या आता जरा त्यांनी पद्धत बदलली आता त्याला माहित आहे आता प्रत्येकाच्या घरात गेल्याशिवाय मत काही मिळत म्हणजे हे त्याच्या पुढचे आहेत बरं का 60 वर्ष ज्यांनी केले त्याच्या पुढची तुम्हाला कळलं का कारण 60 वर्षात जेवढं खाल्लं नाही तेवढं एका वर्षात खाल्लं जाऊ द्या मग त्याच्यावर काही निंदा करायची नाही बरं का मी भाजपचाच माणूस आहे नाही तर तुम्ही म्हणाल काँग्रेस अरे त्याला आम्ही आणलं निवडून पहिल्यांदा दुसऱ्यांदा मत मात्र मी काही दिलं कळलं महाराज यांचं कुठंपर्यंत आहे आता ती काही ना आणि 25 वर्ष होतात आमचं म्हणणं नाही आमचं काही म्हणणं नाही कोणाला आम्ही काही म्हणायला जाणार पण महत्वाची गोष्ट अशी आहे राजा सुद्धा तो तुला सोडवू शकणार नाही हीच अडकल्यात अगोदरच कुठल्या फाईल मध्ये जाऊ द्या आम्हाला काही त्यांना काही म्हणायचं नाही सांगताय सरळ म्हणायचं नाही म्हणताय सगळ्यांनी ऐकले की मी आणि कशाला म्हणू मी काही म्हणत आणि म्हणून त्यांना सुद्धा ते सुद्धा अडकले ते सुद्धा सोडू शकत नाहीत आणि त्याच्या पुढं ते सुद्धा स्वतः वाचू शकत नाहीत म्हटल्यानंतर ते आम्हाला वाचवू शकत नाही वाचवणारा फक्त या जगाच्या पाठीवर ब्रह्मांडाचा स्वामी चालक मालक परमात्मा फक्त तो विटेवर उभा राहिलेला तो माय बाप आहे आणि त्याचं चिंतन जर मनानं केलं तर कारण मी म्हणतोय म्हणून त्याचं चिंतन तुम्ही करू नका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुझं जे मन आहे ते मन मला दे मनमना भगवतो मध्याजिमा नमस्करू आम्ही वैशेषयुक्त आत्मा मत्परायणा या मनानं पारायण कर मनानं माझं चिंतन कर मनानं मलाच नमस्कार कर एका वेळ बाकीच्यांना नाही नमस्कार केलास तरी चालेल पण मला नमस्कार कर माझंच नाव घेतलास तर तुझा उद्धार आहे नाहीतर आई साहेब उचलून नेऊन श्रीलंकेत जाऊन बिंबिसाराच्या दारात कीर्तन नामदेवरायांचं तिथं चाललेलं बघितलं ह्या दोघांनी परिसा भागवतनं आणि लगेच विमानानं परत हजर धावपट्टीवर उतरलं व्यवस्थित बरं का नाहीतर उतरलं नाही असं नाही की उतरलं का उतरून पाडलं कोणाष्ट जाऊ द्या आम्हाला काय करायचंय काय आमचं काय घेणं देणं आहे का
विमान बरोबर अगोदर आलं, पण कधी 2 तासाच्या कीर्तनामध्ये नामदेवरांचं कीर्तन तिथं पण चाललं होतं आणि इथं पांडुरंगाच्या समोर सुद्धा चाललं होतं. काय सांगावं. आणि मग परिसा भागवत बोललो. महाराज म्हटले मला देवाची भेट घाला की, माझ्या हातात नाही म्हटलं आई साहेबांनी. मग ते नामदेवरायांच्याकडे जावा म्हटले. आणि मग नामदेवरायांच्याकडे गेल्यानंतर त्यांना या ठिकाणी नामाचं महत्व काय आहे हे कळलं. म्हणजे सोडवणारा जो आहे भगवान कृष्ण परमात्मा स्वतः सांगतायत, हे जे मन आहे ह्या मनानं काय कर, माझं चिंतन कर बास. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. परी दयापाशी पांडवा हरपला मी, दिवसावा जेत नाम घोषू बरवा. नाम घोषू बरवा करती माझा. चिंतानाई गावी विष्णुदासाचे या घोष जय जयकार सदा. गेल्या वेळेचा आपण आणि आत्ताचा नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी नसावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माझे बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माझे बाप. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माझे बाप. बोला आता